सो इथे असे 3 पदार्थ आपले तयार आहेत. एक तर भूक लाडू जे अतिशय पौष्टिक आहे. बरोबर. प्रवासात तुम्ही नेऊ शकता, एक महिनाभर छान टिकतात. बुद्धा बोल हा लहान काय मोठे पण अगदी आवडीने खातील, इतकं छान ते कलरफुल आणि त्याचं सादरीकरण दिसतं. आणि तिसरा कॅज्युअल स्पाइस पोटॅटो, म्हणजे आपण हॉटेलमध्ये जाऊन खूप पैसे देऊन तो पदार्थ खातो, पण घरात सगळं सामान सोपं आहे. सोपं आहे. मेयोनीज नसेल वापरायचं तर घट्ट दही म्हणजे त्यातलं पाणी काढून ते वापरलं तरी त्याची चव एकदम चटपटीत येते. अच्छा, मेयोनीज सारखंच लागतं म्हणजे थोडक्यात चक्का सारखं. अगदी हो. अच्छा, व्हेरी गुड. हा, बरेच लोक मेयोनीजचा पदार्थ वापर करावा का न करावा. आणि त्या प्रवासच्या लाडूमध्ये अर्धा काजू पण तुम्ही वरती लावलेला आहे. तो प्रवासात सुद्धा राहील आणि तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची पण काळजी तुम्हीच घ्यायची, कारण माझ्या वाट्याला कायम असेच लाडू येतात त्याच्यावरचा काजू गायब झालेला असतो. कारण तुम्ही पुण्यात आहात. क्या बात आहे, क्या बात आहे. या आहेत मधुरा बाचल आणि तुम्ही स्वतः लाईव्ह ह्या 3 रेसिपी तुम्ही माझ्यामध्ये दाखवल्या, त्याबद्दल खरंच. आणि खूप सुंदर त्या दिसत आहेत तितक्याच, आणि मला खात्री की त्या अर्थात टेस्टलाही तेवढ्याच सुंदर असतील. त्याबद्दल पुन्हा एकदा लोकमततर्फे आभार.